उद्यापासून ते 24 मे दरम्यान मुंबईसह कोकणात पाऊस पडणार। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पिकांना मोठा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकून 4 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिलांसह एक 1.5 वर्षीय मुलीचा समावेश। ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची भीती। रेस्क्यू सुरू। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडपच उडाला। पाहुण्यांसह वराडी मंडळींची उडाली तारंबळ। पुण्यातील कोंढवा, कात्रज भागात जोरदार पाऊस। हवामान खात्याकडून पुणे शहरासह जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट। पुण्यातील सणसवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं। 5 ते 6 दुचाकींचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातील धानोरी पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळलं। जोरदार पावसामुळे होर्डिंग पडल्याची पुण्यात दुसरी घटना। जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून होर्डिंग हटवण्याचं काम हाती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रहदारीला अडथळा। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जेऊर गावात पूर्वमोसमी पाऊस। पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा। रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप। भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार आगमन। शेती पिकाला फटका बसणार। शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण। तळ कोकणात गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस। कणकवली, कुडाळ, वैभववाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस। विदर्भात पुढील 5 ते 6 दिवस पूर्वमोसमी पाऊस। वाऱ्याचा जोर कायम राहणार। नागपूर हवामान विभागाचा अंदाज। तर मे महिन्यात तापमानात घट। हिंगोलीमध्ये संत नामदेव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणलेली शेतकऱ्यांची हळद भिजली। बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली। व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद सुरक्षित। अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका। अकोले, संगमनेर, राहता आणि राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांची पडझड। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस। कच्च्या विटा भिजून विटांचा चिखल झाला। वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान। विविध ठिकाणी 12 विद्युत खांब पडले। परिणामी 20पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता परिसराला पावसाचा फटका। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। या वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्याने 15 ट्रान्सफॉर्मर बंद। शहराच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम। पुण्याच्या भोर तालुक्यातील किकवी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण। विघ्नहर्ता पतसंस्थेच्या पुढाकाराने गावात बोरवेल मारून नागरिकांच्या पाण्याची सोय। पाण्याचा प्रश्न मिटल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त। बुलढाण्यातील सावळा गावात 20 वर्षापासून भीषण पाणी टंचाई। येळगाव धरणातून सावळा गावाला दूषित पाणी पुरवठा। ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। कोल्हापूरच्या महात्मा गांधी मैदानात ठाकरे गटाचं पैसे उधळून आंदोलन। महात्मा गांधी मैदानासाठी 5 कोटी खर्च करूनही 2 दिवसातच मैदानाचं तळ्यात रूपांतर। वाशिमच्या जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचं धरणं आंदोलन। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन। नांदेडमध्ये कृषी सहाय्यक संघटनेचं आंदोलन। कृषी सेवक कालावधी रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक। यवतमाळच्या हिवरा गावात वारंवार वीज पुरवठा खंडित। अघोषित भारनियमामुळे त्रस्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 2 तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याचा प्रकार। अहिल्यानगरच्या राहुरी कृषी विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील शासन हिस्सा देण्याची मागणी। धाराशिवच्या लोहारा शहरात घनकचरा प्रकल्प हटवा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शासकीय धान्य गोदामाशेजारी उभारलेल्या प्रकल्पाला विरोध। पुण्याच्या इंदापुरात टोल वसुली विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। इंदापूर अकलूज टोल वसुली विरुद्ध ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन। परभणीच्या पाथरीमध्ये पीक विम्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन। कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन।
राज्य परिवहन महामंडळाच्या पतसंस्थेची निवडणूक सुरू। मराठवाड्यातून 17 संचालक निवडून देण्यासाठी निवडणूक। गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि भाऊ फाटक यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत। भुजबळांची मंत्रिपदी वर्णी। नाशिक आणि येवल्यात जल्लोष। येवल्यात भुजबळ समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष, तर नाशकात बॅनरबाजी। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीडमध्ये जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंकडून कळमनुरीत पक्ष बांधणीला सुरुवात। कळमनुरी विधानसभेत जागोजागी गजानन घुगेंचा सत्कार। हिंगोली वसमतमध्ये बस स्थानकाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला आमदार राजू नवघरेंनी खडसावलं। व्हिडिओ व्हायरल। बस स्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा नवघरेंचा आरोप। बेडच्या केज तालुक्यातील राजे गावात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावाने एफडी केली जाणार। ज्योती मिटेंकडून लेक लाडकी उपक्रमाला धनादेश। मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी। वारकऱ्यांची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। परळी समाधान मुंडे मारहाण प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल। समाधान मुंडेंच्या आईच्या तक्रारीवरून भागवत साबळे, सुरेश साबळेसह 8 जणांवर गुन्हा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी 2 आरोपींना बेड्या। आतापर्यंत 18 जणांना अटक। ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील आरोपींसह एकूण 36 आरोपींचा सहभाग। पोलिसांकडून अधिक तपास। छत्तीसगड राज्यातील करेगुट्टा पहाडीवर नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू। 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश। जळगावच्या 2 कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची 1,35,00,000ची फसवणूक। कापसाच्या गाठी खरेदी केल्या, मात्र त्या मोबदल्यात रक्कम न देताच आरोपींकडून फसवणूक। अंधेरीच्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांद्याची 10,054 गोण्यांची आवक। 1 नंबर गोळा कांद्याला प्रति 10 किलो 140 रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती। बदलापूरची प्रसिद्ध जांभळं महागली। मान्सूनपूर्व पावसाचा जांभूळ पिकाला फटका। 1 किलोसाठी तब्बल 2,500 रुपयांचा दर। नागपुरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी 118 चार्जिंग स्टेशन सुरू। महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्समुळे वाहन चालकांना दिलासा। वर्धा जिल्ह्यातही 22 चार्जिंग स्टेशन सुरू। आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या। 159 मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। जळगावातील खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षकांना हे प्रकरण चांगलंच भोवलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली। पोलीस दलात खळबळ। पुण्याच्या भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया। शहरी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत। जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ। रुग्णांची संख्या सरासरीपेक्षा 10% वाढली। नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील शेलू बाजार ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी पुरवठा। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। प्रशासनाने तातडीने स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषित होण्याची स्थिती निर्माण। अज्ञाताने नदीपात्रात कडेला चर खणून पाईपने मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याचं समोर। प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष। धुळे महापालिकेतील 79 कचरा संकलन वाहनांपैकी 16 वाहनं बंद अवस्थेत। नागरिकांकडून वाहन दुरुस्त करण्याची मागणी। शनी शिंगणापुरात दिल्लीतील शनिभक्ताकडून सोलार प्रकल्प दान। 80 लाख रुपये किमतीच्या 250 किलोवॅटच्या प्रकल्पाचं 90% काम पूर्ण। शनी मंदिराचा वर्षाला 7 ते 8 लाख रुपये खर्च वाचणार। चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांनी 0 सावली दिवस अनुभवला। कुतूहलापोटी नागरिकांनी 0 शॅडो डे प्रयोगात सहभाग घेतला। सोनं गळल्याने सांगलीत 2 शेळ्यांवर शस्त्रक्रिया। शेळ्यांच्या पोटातून 40,000 किमतीचे दागिने बाहेर काढण्यात यश। पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची ही कामगिरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा दुकानातून ग्राहकांकडून 7 तोळं सोनं लंपास। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जयभवानी नगर परिसरातील घटना। मनसेकडून राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याच्या मागणीसह शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी। दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। तुळजाभवानी मंदिरात 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निवेदन देत केली मागणी। तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी मोफत दर्शन बंद। दर्शनासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने नियमावली जाहीर। तर व्हीआयपी 10,000 पर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांना कुटुंबियांसह निःशुल्क दर्शन मिळणार।
श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं मुक्ताईनगरच्या दिशेने प्रस्थान। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पादुकांचं विधिवत पूजन। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात भाविकांना नाहक त्रास। अतिक्रमणाकडे नगर परिषद आणि पोलिसांचं दुर्लक्ष। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भव्य तिरंगा रॅली। माजी सैनिक महिलांसह सर्व धर्मीयांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग। जालन्याच्या परतूर शहरात ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती। रॅलीनंतर माजी सैनिकांचा सन्मान। पुण्याच्या मुळशीत बचाव पथकांसाठी सलग 36 तासांच्या आपत्ती व्यवस्थापन शिबिराचं आयोजन। 273 आपत्ती व्यवस्थापन समितींच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आलं।